आमचं सुरुवातीच्या काळात 95 ते 99 आपलं सरकार होतं. नंतर 2000 नंतर सरकार पुन्हा बदललं आणि त्यातल्या सगळ्या संजय निराधार योजना ज्या आहेत त्या योजनेचं अध्यक्ष म्हणून त्याला कधी आमदारांना दिलेलं होतं. तुमच्या ठिकाणचे आमदार बघतील. सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही ते पालकमंत्री बघतील. ते पालकमंत्री आपले होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे. सरकार बदललेलं होतं आणि मग आमचं खूपच वाद झाला. म्हटलं आमदाराचा अधिकार आहे, मला अध्यक्षता समितीचे आमदार असायचे. त्यावर खूप वाद झाला. विधानसभा सुरू झाली त्यांच्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार एकदमच पेटलो की असं चालणार नाही, आमदारांना काही अधिकार आहेत की नाही. आणि म्हणून मग खूप खडाजंगी झाली. सभागृह 3 वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं आणि त्या दिवशी बजेट होता. मी म्हटलं त्यांना आम्ही तुम्हाला बजेट मांडू देणार नाही, कसे मांडणार मी बघतो. मी म्हटलं नाही मांडू देणार. आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मी दादाच्या समोर एक पोस्टर घेतलं, सगळ्या पार्टी सेक्रेटरीला राहून तिथं मांडू द्या का, म्हटलं नाही होणार. आणि ते पोस्टर मी त्याच्यासमोर उभारवलं आणि टी व्हीवर सगळं महाराष्ट्र बघत होता. आणि मी त्यानंतर पोस्टर मी तिच्यासमोर बसून उभारवून गेलो त्या संदर्भातल्या गोष्टांचं. आणि दादांना कुठे मी दिसू दिलं नाही त्या भाषणामध्ये. खूप वाद झाला. तर म्हणजे मला काही हरकत नाही सांगायला. खडसे साहेब त्यावेळेला होते, ते आमचे नेते होते आणि मग त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर, पैस खाली म्हणून. म्हटलं अजिबात बोलायचं नाही, तुम्ही अजिबात बोलायचं नाही म्हटलं. मी सगळ्यांवर चिडलो. म्हटलं की कुणाचं ऐकणार नाही. मुंडे साहेबांचं मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड घेऊन पूर्ण वेळ त्याच्यासमोर उभा राहिलं. त्यांना टी व्ही दिसूच दिलं नाही. तेव्हा दादा एवढे चिडलेले होते माझ्यावर. पूर्ण भाषण झालं मी समोर उभा राहिलो त्यांच्या. अगदी ते बोलतात मी दोन थोडासा पोस्टर त्याच्या तोंडाकडे लावून असं मी उभा राहिलो, उलटा उभा राहिलो. त्यामुळे दादांचा माझ्यावर खूप राग आला. नंतर दादा मला म्हणले तू आज चुकीचं केलं आहे, तू तुला पाहून घेईल, मला काही करा, पाहून घ्या. आपण दादा म्हणजे तुला 5 वर्ष 1 रुपयासुद्धा देणार नाही म्हणे. अगदी मी सांगायला हरकत नाही. दादा माझ्यावर इतके चिडले की ते 5 वर्ष तुला एक दबरीसुद्धा, मी फायनान्स मिनिस्टर आहे. म्हटलं दादा 1 रुपया नाही, तुम्ही आठाने देऊ नका म्हटलं, मला 4 देऊ नका म्हटलं, मला गरज नाही म्हटलं पैशाची, पण मी असा अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळेलापासून दादाची वाईट थोडी चिडली पडली. वर्ष 2 वर्ष मग आमच्यामध्ये खूप ताणतणा होता. पण नंतर त्याचं रूपांतर मैत्रीतही झालं. खूप त्यांचे माझे चांगले संबंध. म्हणजे एक विरोधक जरी असला तर त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडतं घेतलेलं नाही. जे असेल ते असेल, जे खरं असेल ते खरं असेल. तर नेहमी म्हणायचं, तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.